लावलेला दोन्ही साईडला आणि त्या साईडला पण झाड लावणार आता लावलेली वाटतं. हो लाव कारण इथे ना एक खड्ड्यात आहे ना झाड लावणार फोटो काढणार आणि पुढल्या वर्षी त्याच खड्ड्यात लावून झाड असते आणि परत फोटो असतोय. पण झाड वाढत नाही इथं. पांढर पांढर दिसतंय नाही पोसाट. इथं पाऊस आहे हा आणि इथं पाऊस नाही. मी म्हणलं ना आपले इथले राजकारण नाही करू शकत. हे बैलगाड्यावाल्यांनी केलेले अरे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण वाजलेले 9 आणि आत्ता जस्ट डॉक्टरांना मेसेज केला की फादरचं जरा जास्त दुखतंय नाही का, डोक्याचं जखम आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखवायचे. डोळ्याच्या डॉक्टरांना पण दाखवायची आपली जखम डोळ्याची आणि डोक्याची पण दाखवायची. आत्ता सकाळचे वाजलेले 10. आता ना मलम लावायचा टाईम आहे डोळ्यांना. ते लावून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ. 1 hour later. पोराला शाळेत एक सोडून येऊ, नंतर दवाखान्यात जायचंय. स्कूलवरून आला पण आपण ज्यूस प्यायला जाऊ. 2000 years later. One hour later. टाइम टाकायचे ते 3 टाइम ड्रॉप्स आहे सगळे. तर वर जाऊन थोडंसं बर्जन खाते फादर आणि मग वर जाईल. दुपारचं जेवण करायला लागेल ना 12 वाजता साधारण. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. ज्यूस दाखव की आपल्याला. डोळ्यात टाकच तुया. मोबाईल बघतो ना तुला. मोबाईल बघतो ना लई. क्या बोला तूने? डोळ्यात कीड होती कीड. पाजी बदल लिया साला. मग टी बघणार का? मग मोबाईल बघणार का? नाही बघ. ते मी काय करती? लय बघती का? मग सुई द्यायची तिला डॉक्टरची द्यायची ना. लपून बसून काय करतो तिथं? चल खाली आपल्याला चल. चालू खाली चल. काय आणलं? नाही हा एक हिमेश रेशीमेचे फोटा पाहिजे वाटतं. हा नुसती गाणी बघत असतंय तू. ऑर्केस्ट्रा तरी खोल रे तू जरा. हा काय दादा जेवला तू? जेवला आज तू? जेवला का? चल मी जेवतो आता. पावसाचं पाणी थांबतं इथं असं. हे थोडासा पट्टा आहे ना इथं जास्त पाणी थांबतं. आता जास्त पाऊस नाही पडला. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस फुल पाणी असतं इथं. पत्रे होते इथं, ते पत्रे बघायचे होते मला. आपल्याला टेस्टला लावले थोडे पत्रे घातले आणि थोडे आपल्याला लागतात जरा एका ठिकाणी. ज्याला भेटायला आलतो तोच नाही नेमका हिरा. होता काय करतो का नेमका. त्याने फोन पण बंद केला तेव्हा बोलतो पण येईन त्याला. आता थोडं लाईट बिल पेड करायचं होतं मला इथं. भरलं लाईट बिल ऑनलाईन इथे एकाचं. जाऊ घरी फादरला. 1:30 वाजलेत. जेवायचा टायमिंग झालेला आहे. 1:30 वाजले आता साधारण. आणि मी आत्ता घरी आलो. पप्पाला जेवायला चालवलंय. चपाती, भात, वरण आणि भाजी. एवढं नाही खाणार पण थोडं चतकर भाजी देऊन थोडा भात खाला तरी ओके. दुपारच्या गोळ्या द्यायच्यात आपल्याला.
आणि दुपारचा मलम पण लावायचा आहे. काय म्हणला? आईने जेव्हा चालवलं ना, आईने नाही आपण चालवलं बाळा. अंग आपण म्हणा खाऊन घ्या लोक चपाती खाऊन घ्या. वाजलेत ना तर 2च्या टायमिंगला हा मलम एक, हा एक डोक्याचा आणि एक डोक्याचा आहे. हे एक तासाच्या गॅपनी हे 2 लावायचे, ड्रॉप टाकायचं म्हणजे क्रीम आहे सॉरी डोळ्यात टाकायची ती. हे टाकल्यानंतर मग डायरेक्ट 6 वाजता आहे. काय करायचं? खायचं तुला? कुणी आणलं? आपल्याला ना जेवण वगैरे दिलं, जेवणानंतरच्या गोळ्या पण दिल्या आणि जेवल्यानंतर दुपारचा मलम जो असतो ना तो मलम पण लावला मी. 2000 years later. आत्ता सदर वाजले 5. 3 वाजता डायरेक्ट झोपलो होतो मी. 3 वाजता फादरला मलम वगैरे लावून सगळं केलं, खाली आलो डायरेक्ट झोपलो, आराम केला. आता 5 वाजल्यात, चहा घेतोय. काळा चहा केलेला आहे. चहा घेऊ आणि ड्रोन फ्लाय करायला जाऊ बायपासला. बराच दिवस झालं ड्रोन नाही फ्लाय केला. साधारण एक 40% बॅटरी आहे आपल्याकडे. 2 आपले 2-3 फ्लाईट होतील, तेवढंच आपलं प्रॅक्टिस होईल आज. पण मला आहे ना ते ॲक्रो मोड आहे ना, ते ॲक्रो मोड तो शिकायचे. म्हणजे जो FPV असतो ना खरा FPV असं फ्लिप करतो ते शिकायचं ॲक्रो मोड. त्याचं जरा सेटिंग मला कळालं ना, मी यूट्यूबवर आता बघतोय ते बघू. मी आज ट्राय मारणार आहे, बघू आपल्या इथे का नाही. ह्याला ड्रोन फ्लाय करा चाललो होतो आणि नेमका पाऊस आला. आता पाऊस पण जास्त वाढतोय. मग अशी पाऊस नव्हता म्हणून मी ड्रोन फ्लाय करायला चाललो होतो. म्हणलं आज जरा 2-3 फ्लाईट तरी केल्या असतात पण मॅन्युअल मोडमध्ये, ॲक्रो मोडमध्ये, मॅन्युअलच्या ॲक्रो मोडमध्ये. मी यूट्यूबवर आता बघून पण चाललं होतं सगळं. तर तिथलं सांगितलं होतं क्वार्टर, त्याला म्हणलं चला आपण बायपासला फिरून येऊ फक्त. तर आता गोट्या, त्याच्या गोट्यासमोर चालू आहे मी आता, तरी झाडून करतोय. आईला नेमकं ड्रोन फ्लाय करायला आलतो, घाटात पाऊस ना अजिबात थेंब नाही पाण्याचा. आणि या साईडला बघा इथं पांढर दिसतंय नाही पोसाट, इथं पाऊस आहे हा आणि इथं पाऊस नाही. अरे ते दादा फसावला तुला. याला म्हणलं काहीतरी काम आहे आपलं बायपासला, लवकर ये. आला पाहिजे की पाऊस नाही रे, पाऊस नाही आला पाहिजे राव. 1-2 फ्लाईट झाल्या असत्या आपल्या. हा ना, थेंब थेंब पाऊस होतो इथं. पण पाऊस आला ना थोडं फ्लाय करता येत नाही त्याला, सेन्सरमध्ये पाणी जाण्याची शक्यता असती. इथं झाडं लावलं 2 साईडला आणि त्या साईडला पण झाड लावणार आता, लावलेली वाटतं. हो लावलेली, पाण्याची सोय केली की. ओके मी म्हणलं ना 5 वर्ष आपले इथले राजकारण नाही करू शकत, हे बैलगाड्यावाल्यांनी केलेले आहे. अरे म्हणलं त्यांना, कारण राजकारणी इथे ना एक खड्ड्यात आहे ना झाड लावणार, फोटो काढणार आणि पुढल्या वर्षी त्याच खड्ड्यात अजून एक झाड असते आणि परत फोटो असतोय. पण झाड वाढत नाही इथं. पण वाढून यावेळेस झाड मस्त लावले, पाण्याची पण सोय केली ना त्यांनी डायरेक्ट असं करत पाहिजे. या झाडाला पाणी सोडलं झालं ना, हा अशी चळ मारून दिली पाणी केळा इथून डायरेक्ट शेवटच्या. कशा झाड वाढले किती भारी वाटेल. वडगाव वाशिम बेगेत वाटेल का नाही ना, बसायला झाडच पाहिजे घाटात. हे असं किती लावून ऊन लागत आहे.